विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी आणि चौथी 3 व 4 ला उपयुक्त ठरेल असा भाग दुसरा पाहत आहोत। या भागामध्ये आपण गणित विषयातील याचा आपण आधी एक भाग केलेला आहे। गणित विषयातील राहिलेले प्रश्न या प्रश्नपत्रिकेतले पाहणार आहोत। 25 प्रश्न पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। त्यासोबतच प्रश्न कमी झाले तरी चालतील, स्पष्टीकरण आणि तसे आधारित प्रश्न सुद्धा बघू। ठीक आहे, म्हणजे परीक्षेतला एक प्रश्न आणि त्याच्यावर आधारित आपण दुसरा प्रश्न अशा प्रकारे समजून घेऊ। ठीक आहे, परीक्षेच्या काळामध्ये या प्रश्नांची आणि स्पष्टीकरणाची आपल्याला नक्कीच मदत होईल। राहिलेल्या प्रश्नापासून सुरुवात करू। 58वा प्रश्न आहे। आधीचा भाग बघितला नसेल तर अवश्य बघा। तुमच्या समोर प्रश्न आहे, प्रश्न वाचायचा आहे आणि त्याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा। ठीक आहे, चला। केशवरावांकडे 900 रुपये होते। ठीक आहे, त्यापैकी त्यांनी आपल्या पत्नीसाठी काय केलेलं आहे बघा। पत्नीसाठी त्यांनी 455 रुपयांची साडी खरेदी केली। ओके, ठीक आहे। त्यानंतर 270 रुपयांचा शर्ट घेतला, 270 रुपयांचा, आणि उरलेल्या पैशाची चप्पल घेतली। तर किती रुपयांची चप्पल घेतली? काय केले? दोघांसाठी ज्या वस्तू घेतल्या त्याची आधी बेरीज करू। हा 5 5 7 5 12, एक आला हातचा, काय झालं? 6 आणि 1 7, 725। ठीक आहे, मग आता उरलेले पैसे काढायचे म्हणल्यावर त्यांच्याकडे होती एकूण 900, यातनं 725 वजा करा। किती उत्तर येणार आहे? समजा 700तले 200 उरले, 200तले 25 गेले, 175। किती येणार? 175 हे उत्तर येणार। मी काय केलं, सरळ सरळ मी 25 बाजूला ठेवले, 900तून मी 700 वजा केले, माझ्याकडे आले 200, आणि 200तून परत तोंडी वजा केले 25। तोंडी सुद्धा उत्तर काढता येतं। आता तुम्ही परीक्षेच्या टप्प्यात आहात, सराव करा। ठीक आहे, समजा असं असतं, तुम्हाला जर दिलेलं असतं 800 वजा 625, काय करायचं असं असेल तर आधी ह्या 800तून तुम्ही 600 वजा करा, किती उरले? 200, आणि मग 200तून 25 वजा करणं तुम्हाला सोपं होतं, 175 उरतात, तेवढंच। ठीक आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर जे होतं 175, ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघू। स्पष्टीकरण नीट समजावून घ्या, तुम्हाला त्याची परीक्षेत नक्कीच मदत होईल। बघा, इतर रेखांकित भाग आहेत 3, सोबतच्या आकृतीत छायांकित केलेला, छायांकित म्हणू त्याला, केलेला भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकाचे वाचन कसं करा। टोटल भाग बघतो आधी। 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे एकूण भाग आहेत 8, त्यातले रंगवले 3, 3/8। कसं वाचणार? 3/8। ओके, 3/8, ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे। 3/8 असं नाही होणार, 3/8 हे पण चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू। 60वा। 30 दशक गुणिले 2 एकक। 30 दशक म्हणजे काय हो? 30 दशक पुन्हा काय करणार तुम्ही सांगा याच्यात? बरोबर, 30 दशक गुणिले ह्याचं काय दिलेलं आहे? 2 एकक। ओके, आणि पुढं टिंब शतक गुणिले 1 एकक म्हणजे काय? एका एककाने गुणायचं म्हणजे काहीच नाही, इथं शतक किती येतात ते शोधायचं आहे। ठीक आहे, व्हिडिओ पॉज करायचा आणि उत्तर काढायचे। चला काढा उत्तर। प्रश्न काय होता लक्षात आलाय? 30 दशक। 30 दशक म्हणजे याच्यावरती 1 शून्य द्यायचे आणखी। ठीक आहे, बर, हे झाले 30 दशकाचे। आता गुणिले 2 यांचा गुणाकार किती येतोय? 600। ओके, बरोबर, अशी संख्या असायला हवी जिला 1 ने गुणल्यावर सुद्धा एवढीच संख्या येईल। पर्यायात अशी संख्या आहे का? 32, 2, 3 की 6? 6 आहे, म्हणजे 6 शतक। 6 शतक म्हणजे किती हो? म्हणजे 600। बरोबर, आले 600, याचा अर्थ 6 शतक घ्यावं लागतील। इथं फक्त 6 शतक येईल, त्याला 1 ने गुणलं तरी उत्तर 600 येईल। ठीक आहे, ओके, आले लक्षात? काय होतं म्हणजे त्याने आपल्याला दशक दिले होते 30, त्याच्यात दशकात 1 शून्य वाढवायचा होता, त्याला 2 ने गुणलं, 30 दशकाला। असंच जर आपल्याला म्हणलं समजा 40 दशक गुणिले 2 किती होईल? 40 दशक म्हणजे 400 घेतले, गुणिले 2 किती झाले? 800, आणि पुढे दिलं 8 शतक, तर काय होईल? शतक 8 येतील।
800 म्हणजे 8 शतक. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे 61. एक सहस्त्र. सहस्त्र म्हणजे काय माहिती का तुम्हाला? आपण सराव केलेला आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती. एक सहस्त्र म्हणजे 1000. किती? 1000. मग 1000 म्हणजे किती शतक? 1000 म्हणजे किती शतक? याला तुम्ही जर शतकाने भागलं, हे 2 गेले, हे 2 गेले, किती आले? 10. कुठे आले? एक सहस्त्र म्हणजे किती शतक? 10 शतक. ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. ओके, 61 ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. काय आता आणखी एक उदाहरण घेऊन सांगतो. समजा आपल्याला असं दिलंय 2 सहस्त्र. 2 सहस्त्र म्हणजे डॅश डॅश शतक. 2 सहस्त्र म्हणजे किती शतक? बरोबर आहे. बघा बरं, सहस्त्र म्हणजे काय? 2000. 2000ला आपल्याला शतक शोधायचे. याला भागा, हा गेला, हा गेला, हा गेला, हा गेला, किती आले? 20 शतक. ओके, 20 शतक आले लक्षात. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न बघू. खाली दिलेल्या पदावलीत चौकटीत क्रमाने योग्य कोणते चिन्ह येतील? खाली दिलेली चौकट, आता मी इथं लिहितो लागल्यास 5 गुणिले 3 गुणिले नाहीये तिथं 2 बॉक्स मध्ये 4 बरोबर 17. ठीक आहे. आता बघा बरं, एक एक चिन्ह टाकून बघण्याशिवाय पर्याय नाही. एक एक चिन्ह टाकावं लागेल. काय पर्याय नाही? अधिकचं टाकू, त्याच्यानंतर गुणिलेचं टाकू आणि मग वजाचं टाकू. आता करू. 5 अधिक 3 किती झाले? समजा इथं अधिक टाकला, इथं गुणिले टाकला, इथं 2 टाकला, इथं काय? वजाबाकी. ओके, वजाबाकीचं चिन्ह टाकतो. आता करा उत्तर. अशा ह्याच्यात काय करावं लागतं? आधी गुणाकार. कंच भागू बेव म्हणजे काय? कंस असेल तर कंस सोडवा, भागाकार असेल तर करा, नसेल तर गुणाकार, नंतर बेरीज आणि शेवटी वजाबाकी. हे सूत्र तुम्हाला वापरावं लागेल. तुम्ही तिसरीला असा, चौथीला असा, काही होत नाही. बघा काय करावं लागेल. चिन्ह वापरलं. इथं गुणाकार आहे, हो. कोणामध्ये गुणाकार आहे? या दोघांमध्ये. मग याचा गुणाकार 6 अधिक 5 वजा 4 किती येतंय उत्तर? 5 आणि 6 झाले 11. 11 वजा 4 गेले, किती आले? 17 येत आहेत का? 11 वजा 4 7 येतात. म्हणजे हे नाही, हा ऑप्शन गेला. ठीक आहे, हा पहिला ऑप्शन गेलेला आहे. आता दुसरा 5 पुन्हा 3 2 4 बरोबर 17. आता ऑप्शन नंबर 2 वापरून बघू. अधिक टाका, वजा टाका आणि गुणाकार करा. बघा बरं, 4 दुनी 8. ओके, आणि काय होतंय? या दोघांचा गुणाकार केला 8 आला, वजावट 3 अधिक 5. या दोघांची बेरीज करा, काय येते? काय येते? 8. 8 वजा 8 काय होतंय? 0. म्हणजे हे सुद्धा जुळत नाही. ऑप्शन नंबर जुळत नाही. मग आता 62चा आता काय उत्तर काढायचे? चला आपण आता ऑप्शन नंबर 4 घेऊन बघू. ठीक आहे, मी परत पदावली मांडतो. हिला पदावली म्हणतात. ऑप्शन नंबर 4 टाकून पाहू. गुणाकार, वजा आणि बेरीज. ह्या दोघांचा गुणाकार करा. 3 5 15 वजा 2 अधिक 4 बरोबर 17. आता काय करणार? आधी बेरीज करून घ्या. ठीक आहे, 15 आणि 4 किती होतील? समजा 19 वजा 2 गेले, किती आला? 17. म्हणजे ही बाजू 17 येते, ही बाजू 17 येते. यस, ऑप्शन नंबर 4 ची जी पदावली हे चिन्ह जुळतात. ठीक आहे, ते मांडल्याशिवाय तो पर्याय येणार नव्हता. आता मी मधलं स्किप केलं, मुद्दाम 4 घेतलं. अशा ह्याच्यात बऱ्याच वेळा 4 नंबरचा पर्याय दिलेला असतो. असं करू नका, चेक केल्याशिवाय लिहू नका. ठीक आहे, चलो पुढचं बघू. पुढचं उत्तर काढू. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्यांना 3 ने निशेष भाग जाईल? ओके, व्हेरी गुड, छान. म्हणजे ही 3 ची विभाज्यतेची कसोटी आहे. बघा बरं, 3 आणि याला 13ला जातो का? ह्याला जातो का? तोंडी तोंडी सापडेल आपल्याला. 3 ला 13ला जातो का? नाही जात, म्हणजे तिला जाणारच नाही. 9 ला जातो, 21 ला जातो, 18 ला जातो. यस, 15 ला जातो, 31 आणि यांना जात नाही. सर्व पर्याय बरोबर, हा पण नाही,
हा पण नाही, म्हणजे 9, 21 आणि 18 का या तीनही संख्या 3च्या पाड्यात आहेत म्हणून याला 3 ने भाग जाईल. ओके, या 3च्या विभाज्यतेची कसोटी काय आहे ती समजून सांगतो. 3 या संख्येने अशा अंकांना भाग जातो. जर मी असं म्हटलं समजा 2 + 4 + 3 किती झाले? 243 झाले. याची बेरीज करा. 4 आणि 2 6, 6 आणि 3 9. बेरीज या सगळ्या अंकांची 9 आली. 9 ला 3 ने भाग जातो कारण 9 ही संख्या 3च्या पाड्यात आहे. ठीक आहे, अशा प्रकारे विभाज्यतेची कसोटी असते. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. सुहानाला चित्रकला परीक्षेसाठी 12:30 वाजता पोहोचायचे आहे. किती वाजता? 12:30 म्हणजे 12:30. पण पाऊण तास उशिरा पोहोचली. मग किती वाजता पोहोचली? ती पाऊण तास उशिरा. आता हा झाला पाव तास, 15 मिनिटे म्हणजे पाव तास, 30 मिनिटे म्हणजे अर्धा तास आणि 45 मिनिटे म्हणजे पाऊण तास. ओके, म्हणजे याच्यात तुम्हाला 45 मिनिटे ऍड करावं लागतील. किती होतील हो? हे होतील 1:15 मिनिटे. हे याच्यातले 30 याच्यात गेल्यानंतर 1 वाजेल आणि वरचे 1:15 मिनिटं कुठे आहेत? यस, 1:15 मिनिटाने सुहाना पेपरला पोहोचेल. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे. ओके, बघा खालील पर्यायातील योग्य जोडी शोधा. कोणती जोडी योग्य आहे? खालील पर्यायामध्ये रेषाखंडाची जोडी बघा. यस, रेषाखंडाची जोडी बरोबर आहे. म्हणजे काय? इथून इथपर्यंत जाणार रेषाखंड आहे ती जोडी बरोबर. 1. त्याच्यानंतर हा काटकोन विशाल कोण आहे का? नाही, हा काटकोन आहे. ही रेषा आहे का? जर हिला इकडे पण बाण असता तर रेषा झाली असती, ही नाही. मग हा काय आहे? एका बाजूनी बाण असलेला याला किरण म्हणतात. काय म्हणतात? किरण. ओके, ठीक आहे, म्हणजे हे चुकीचं ते चुकीचं. मग हा लघु कोण आहे का? यस, मोठा 90 अंशापेक्षा लहान असणारा कोण. कशा प्रकारे? असा 90 अंशापेक्षा लहान असणारा कोणताही कोण हा कोण लघु कोण असतो. पण सरळ असला काटकोन तर तो नसतो. ओके, ठीक आहे, म्हणजे हे बरोबर हे बरोबर. मग ए आणि सी बरोबर. ठीक आहे, ए आणि सी बरोबर. पुढचा प्रश्न बघू. 66 क्ष गुणिले क्ष. क्ष छान असतात ही उदाहरणं. क्ष गुणिले क्ष गुणिले क्ष बरोबर 8. तर किती? अशा संख्या आहे. याला हे म्हणजे 8चे 3 हिस्से करा बरं. असा अंक बघा ज्याने 3 हिस्से होतील. नाही, असा याच्यातला एक एक अंक घेऊन बघा. चला एक एक अंक घ्या. 2 घ्या बरं. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 किती येत आहे? बेदून 4, 4 2 8 आलं 2. ओके, म्हणजे हे श ची किंमत 2 आहे. पण 8 घेतला तर 8 गुणिले 8 गुणिले 8 8 64. त्याचा परत 8 आणखी पुढे जाईल. 3 घेतला तर 3 गुणिले 3 गुणिले 3 3 त्रिक 9 9 त्रिक 27 म्हणजे तो घन होईल. 4 चा सुद्धा 64 होईल. 2 हे उत्तर बरोबर आहे. ओके, पुढचं 3 अंकी सर्वात मोठ्या संख्येतून 2 अंकी सर्वात मोठी संख्या वजा केली. 3 अंकी सर्वात मोठी ही, त्यातनं 2 अंकी सर्वात ही वजा केली. 0 0 9 किती उत्तर आले? 900. 9 शतक. मग 9 शतक 9 दशक नाही, 900 शतक नाही, 900 नाही, मग 9 शतक बरोबर आहे का? ओके, 67चं उत्तर यस बरोबर आहे. 9 शतक याला काय म्हणणार? 9 शतक. ठीक आहे, ओके. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती वस्तू इष्टिकाचिती आहे? इष्टिकाचिती म्हणजे काय? विटेचा आकार दिसतोय. कोणता आकार विटेचा आहे? हा तर कोण आहे, हा सिलेंडर आहे, हा मग हा वर्तुळ आहे. इष्टिकाचिती आहे विटेसारखी. बरोबर, बॉक्स. ओके, सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघू. 5 2 7 हे अंक प्रत्येकी एकदाच घेतल्यास तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? 2 5 7 257 होते.
255 नाही, 252 नाही, 222 नाही, ऑप्शन नंबर 1. ओके, व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न बघू. 899 वजा 798, या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही, वजाबाकी करायची. तुम्ही उत्तर काढायचे, कमेंट मध्ये टाकायचे. ठीक आहे, चला उत्तर काढा, टाका. ओके, आपल्या समोर तुम्ही जर वजाबाकी केली असेल तर बघा, या नावातून 8 गेला 1, याच्यातनं 0 आणि याच्यातनं गेला 1, 101 हे उत्तर येत आहे, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न बघू. प्रत्येक प्रश्न समजून घेतला पाहिजेत, सराव केला पाहिजे. जर मी आयता सांगतोय हे पाहण्यापेक्षा तुम्ही स्वतः सोडवत चला. मग काय होतंय, सोडवण्याने तुमचा सराव होईल आणि तुम्हालाच ते परीक्षेत येतील. मला परीक्षा द्यायची का नाही, तुम्हाला द्यायची. ठीक आहे, सोबतच्या आकृतीमध्ये एकूण आयत किती आहेत? छान प्रश्न आहे. आयत बघा, आता इथं 1 आहे, हा 1 आहे, त्याच्यानंतर हा 1 आहे, त्यानंतर हा 1 सलग आहे आणि हा मात्र चौरस दिसतोय. 1 2 3 4 असं होईल का? आणखी आहे का? ओके, आता इकडे लक्ष द्या काय होतंय. हा जो आयत आहे ना, या आयतामध्ये, या पट्टीच्या आयतामध्ये 3 आयत आहेत. कसे बघा, हा पहिला, हा दुसरा आणि हा जो बाहेरचा आहे का, हा बाहेरचा, हा झाला तिसरा. ओके, म्हणजे इथं झाले 3. त्याच्यानंतर हा जो इथला दिसतोय का, हा इथला असा तुकडा, हा याच्यामध्ये सुद्धा 3 आहेत. हा एक अखंड, एक आतला, हा दुसरा आणि हा बाहेरचा 3. बरोबर, हे झाले 3. आणि हा जो इथला आहे दिलेला, कोणता, हा आउटसाइडचा जो दिलाय ना, हा सुद्धा 1 आयत होतो. म्हणजे अशा प्रकारे याच्यात एकूण 7 आयत आहेत. ठीक आहे, याला जर तंतोतंत तुम्ही 4 म्हटले तर तो चौरस होईल, पण तसं न धरता तो आयत होईल. ओके, ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. ऑप्शन नंबर 7 हे त्याचं उत्तर, 1 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. 100, पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा. 100 गुणिले 5 अधिक 500 गुणिले 1 बरोबर किती? सोपा प्रश्न आहे बघा. 100 गुणिले 5 किती? 500 आणि 500 गुणिले 1 किती? 500, म्हणजे उत्तर किती? 1000. ओके, आहे का उत्तर? 1000 आहे का? बघा, ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, ओके, चला पुढचा प्रश्न बघू. सोपा प्रश्न होता. खालील पर्यायातून चुकीचा पर्याय शोधा. खालील पर्यायातून चुकीचा पर्याय शोधा. बघा, 17 9 153, 17 9 153 आहे का? हे बरोबर आहे. 17 चौक 52 होतं का? किती होतं? 13 चौक 52 होतं का? 13 13 13 2 26 13 49 13 चौक 52 बरोबर आहे. हे बरोबर आहे. 15 7 105, 15 सक 90, 15 7 105 हे बरोबर आहे. 14 5 90, 14 5 70, म्हणजे हे चुकीचं आहे. ओके, ह्याच्यासाठी तुम्हाला परत एकदा सांगतो, पाढे पाठ असणं गरजेचं आहे. किमान 3रीला असाल तरी तुमचे 30 पर्यंत पाठ असायला हवे. 4थी 5वी असाल तर 30. मग वर्ग संख्या, मूळ संख्या, घनसंख्या ह्या पाठच असाव्यात. ठीक आहे, शेवटचे 2 टप्प्यातले प्रश्न बघू, मग आपण थांबणार आहोत. एका रिकाम्या चौकटीतला योग्य पर्याय शोधा. 7 मध्ये टिंबटिंब बरोबर 6 दशक आणि 10 दशक काय होतंय बघा बरं. 7 बरोबर किती? 7 शतक. 7 शतक, 7 शतक म्हणजे किती होतील? 700 बरोबर. 6 शतक आणि 10 दशक म्हणजे किती होतील? 10 दशक वर 0 दिला, या दोघांची बेरीज केली तर होतील 700. ओके, आले लक्षात? म्हणजे असा पर्याय शोधायचा असेल तर तुम्हाला इथं लिहावं लागेल 7 शतक. 700 म्हणजे 7 शतक. ओके, ही व्यवहारी नावं आहेत, थोडेसे लक्षात घेत चला. शॉर्ट फॉर्म मध्ये दिलेले, आपण त्याच्यावरती घेतलेला भाग आहे तो अवश्य बघा. पुढचा प्रश्न आहे, चित्रालेखासारखे प्रश्न असतात, चित्रावरचे छान असतात. एकच प्रश्न आहे तेवढा पाहू. दिलेल्या माहितीत पर्याय शोधा. पाळीव प्राणी आहे बकरी. ओके, त्याच्यानंतर बकरी
पाळीव प्राण्यांची संख्या बर बघा, बकरी पाळणारे 1 2 3 4 5, ठीक आहे. गाय 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 7 8 9, ओके. 1 2 3 4 5 6 7, ठीक आहे. आणि हे असं प्रमाण काढूनच घ्यायचं, 1 2 3 4 5 6, ओके. पहा आता, दूध देत नाही असे पाळीव प्राणी पाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या किती? दूध न देणारे बघा बरं, दूध न देणारे, ही दूध देणारी आहे, ही दूध देणारी आहे, ही आहे. बैल देतो का? नाही. मग हा जर बैल असेल तर नाही, 7. मग असं कोण आहे? दूध देत नाही अशा प्राण्यांच्या शेतकऱ्यांची संख्या ऑप्शन नंबर 4, ओके. 7 हे त्याचं उत्तर आहे. इथल्या चित्रावरनं आपण ठरवलं. अशा प्रकारे आपण या प्रश्नपत्रिकेतले उरलेले सगळे प्रश्न बघितले. प्रश्न आणि स्पष्टीकरण आवडलं असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा. आता थांबतोय. गुड डे, बाय.